मिहान नागपूरचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. इथं उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्यानं उद्योजकांचे पसंतीचे ठिकाण ठरले आहे. इन्फोसिस सारख्या जागतिक कीर्तीच्या अनेक कंपन्या इथं उभ्या राहत आहेत. त्यामुळे नागपूर हे वेगानं वाढणारे बिझनेस सेंटर असून शहराची हळूहळू IT हबच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जागतिक कीर्तीची IT कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या नागपूर विकास केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार कृपाल तुमाने, इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी नीलांजय रॉय, कार्यकारी उपाध्यक्ष सुनील कुमार धानेश्वर, वरिष्ठ उपाध्यक्ष तरंग पुराणिक, उपाध्यक्ष नीलाद्री प्रसाद मिश्रा यावेळी उपस्थित होते. नागपूर इथं उभे राहिलेले इन्फोसिसचे हे मी आतापर्यंत पाहिलेल्या केंद्रांपैकी अतिशय चांगले केंद्र आहे. या ठिकाणी 3000 रोजगार उपलब्ध होणार आहेत. केंद्रानं आपला विस्तार करून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत. नागपूर विदर्भातील युवकांना संधी दिल्यास केंद्राचा व्याप गतीनं वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. देशानं $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी महाराष्ट्राचा पुढाकार प्रमुख राहणार आहे. डिजिटल वापरात भारत जगाचे नेतृत्व करतो आहे. आज भाजीपाला विक्रेते देखील डिजिटल व्यवहार करताना आपण पाहतो. माहिती तंत्रज्ञानाच्या यशस्वी वापरात भारतानं 30 वर्षाचा टप्पा गाठला. या तंत्रज्ञानाचे महत्त्व नागरिकांना समजले आहे. विकासात तंत्रज्ञानाचे महत्त्वाचे योगदान आहे. भारतासारख्या देशात केवळ तंत्रज्ञानामुळे विकास शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला आहे, असं फडणवीस म्हणाले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की देशाचा आर्थिक विकास वेगानं होत आहे. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आपण बाळगलं आहे. त्यासाठी इन्फोसिस सारख्या कंपन्यांचं योगदान महत्त्वाचं असणार आहे. मिहानमध्ये उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा आपण निर्माण केल्या. पाणी, रस्ते, पूल, मेट्रोचे चांगले नेटवर्क तयार केले आहे. नागपुरात उत्तम दर्जाचे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण लवकरच उभे करू. पुढील 3 वर्षात नागपुरात अतिरिक्त 1 लाख रोजगार निर्माण होईल, असं गडकरी म्हणाले. इन्फोसिसला भविष्यात लागणाऱ्या बाबींसाठी सहकार्य करू, असंही त्यांनी सांगितलं. इन्फोसिस ही जागतिक कीर्तीची IT कंपनी आहे. पुणे व मुंबईनंतर नागपूर इथं सुरू झालेलं इन्फोसिसचं हे महाराष्ट्रातलं 3रं केंद्र आहे. 220 कोटींची गुंतवणूक या केंद्रासाठी करण्यात आली असून इथं 3000 रोजगार उपलब्ध होणार आहेत. 2,65,000 चौरस फूट जागेवर केंद्राचं बांधकाम करण्यात आलंय. बांधकामात कला व विज्ञानाचा सहयोग करण्यात आलाय. या केंद्रात युवकांना क्लाउड, AI आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह दूरसंचार, बँकिंग, रिटेल, एरोस्पेस, वाहन, लॉजिस्टिक, उत्पादन आदी विविध क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळणार आहे.